नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण उरलेल्या बटाट्याच्या भाजीपासून असा एक मजेदार नाश्ता बनवणार आहोत जो तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसेल। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे माझी बटाट्याची काही राहिलेली भाजी आहे, तर त्यापासून आपण आज वेगळा असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत। अगदी थोडीशी भाजी राहिलेली आहे, पण ती अगदीच वेस्टेज जाण्यापेक्षा मी त्यापासून आज वेगळा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे तुमच्याकडे हे ज्या पीठे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण त्यामुळे चव छान लागते। त्यानंतर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे थोडंसं, आणि नंतर बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ज्वारीचं पीठही मी घेतलेलं आहे। फक्त बाजरीचं पीठ मी यामध्ये घेतलेलं नाही, कारण बाजरीच्या पिठामुळे थोडंसं कडकपणा येऊ शकतो, म्हणून बाजरीचं पीठ मी यामध्ये घेतलेलं नाही। चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे, आणि जी बटाट्याची भाजी होती माझ्याकडे ती यामध्ये मी मिक्स केलेली आहे। या बटाट्याची भाजीची जरी रेसिपी कोणाला माहीत नसेल तर या चॅनलवर बटाट्याच्या भाजीची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। त्याची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ही राहिलेली बटाट्याची भाजी होती म्हणून मी डायरेक्ट तसं व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। त्यानंतर मी थोडंसं ओवा आणि तीळ यामध्ये टाकलेलं आहे, आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी कापून टाकलेली आहे। भाजीमध्ये ऑलरेडी कोथिंबीर होती, पण मी तसंच याला छान चव लागते पीठ वगैरे असल्यामुळे, आणि कोथिंबीर असेल तर अजून छान लागतं, म्हणून मग मी कोथिंबीर परत टाकली आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। भाजीत लाल तिखट होतं, पण आपल्याला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही नंतरही हिरवी मिरची लसूण यामध्ये वाटून टाकू शकता, किंवा लाल तिखटही टाकलं तरी चालेल। मी यामध्ये टाकलेलं नाही आहे। आणि नंतर थोडंसं पाणी घेऊन ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। डायरेक्ट आपल्याला पाणी टाकून खूप असं मळायचं नाही आहे, कारण बटाट्याच्या भाजीमुळे ऑलरेडी ते थोडंसं मॉइश्चर प्राप्त झाल्यामुळे जास्त पाण्याची गरज भासत नाही। थोडंसं पाणी असं त्यावर मी शिंपडून ते पीठ सगळं व्यवस्थित मळून घेतलं, आणि नंतर थोडंसं तेलाचा हात लावून अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, पीठ असं थोडंसं घट्टच आहे, त्याचे आपल्याला गोळे करून लाटायचं आहे असं थेपल्यांसारखं। एक 15-20 मिनटं मी पीठ मळून असंच बाजूला ठेवलेलं आहे। त्यानंतर असे गोळे करून घेतलेले आहे मी। आता या गोळ्यांचे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये लाटू शकता। मी थोडंसं काहीतरी वेगळं मुलांना वाटावं म्हणून असं पूर्ण पोळीसारखं थोडंसं लाटून घेतलं, आणि नंतर इथे पुढे बघू शकता तुम्ही त्याला मी एक शेप दिला, की जेणेकरून लहान मुलांना वेगळं काहीतरी त्याचा शेप वाटतो, आणि काहीतरी वेगळी रेसिपी केली म्हणून तेही आवडीने खातात, आणि नवीन पदार्थ केला म्हणून मग त्यांना ते थोडंसं वेगळं वाटतं। आपण ज्या पद्धतीने सर्विंग करू त्यामुळे तो पदार्थही छान दिसतो, आणि त्यामुळे ते आवडीने खाऊ शकतात। यासाठी सर्विंग करण्यालाही खूप महत्त्व आहे, म्हणून मी अशा प्रकारे गोल लाटून नंतर त्याला सुरीने कट करून त्रिकोणी आकार दिलेला आहे, आणि नंतर मग ते भाजून घेतलेलं आहे। हे असे बटाट्याच्या भाजीचे थेपले खूप छान लागतात। बटाट्याच्या भाजीचे आपण जेव्हा पराठे करतो ती भाजी बाहेर येऊ शकते, तर त्याऐवजी आपण जर अशा प्रकारे थेपले केले तर तेही छान लागू शकतात, आणि उरलेली बटाट्याची भाजीसुद्धा वाया जात नाही। अशा प्रकारे जर आपण केलं तर रस्साभाजी असेल तरीसुद्धा आपण करू शकतो, पाण्याची गरजच पडणार नाही। जर रस्साभाजी असेल तर त्याला डायरेक्ट फक्त पीठ आणि ते बाकीचं सामान जे मी तुम्हाला दाखवलं या रेसिपीमध्ये ते मिक्स करून तुम्ही डायरेक्ट मळू शकता, आणि किती व्यक्तींचं तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ वगैरे घेऊ शकता त्याचा अंदाज। आता इथे फक्त मी असं सुरेने बाजूचं कट करून त्रिकोणी आकार दिलेला आहे, आणि नंतर मग मी ते भाजून घेणार आहे तेलाने। तुम्ही हवं तर तूप टाकूनही भाजून घेऊ शकता, आणि ज्यांना कोणाला तळलेलं हवं असेल त्यांना हे डायरेक्ट अशा शेपमध्ये करून तुम्ही तेलातही तळून घेतलं तर तेही छान लागेल, कारण ऑलरेडी आपण त्यामध्ये सगळं पीठे टाकलेली आहेत, त्यामुळे ते तळलेलंही छान लागतं। इथे मला तळलेलं नको होतं म्हणून मी थोडंसं तेल टाकून ते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। खूप छान होतो हा नाश्ता, तुम्ही नक्की ट्राय करा।
तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता, रात्री डिनरलाही करू शकता. आणि ज्यांना कोणाला म्हणजे आजारी पेशंट वगैरे असेल, त्यांना जर तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारे बटाट्याची भाजी करून तुम्ही इतर पिठं मिक्स करूनही त्यांना देऊ शकता. कमी तिखट लहान मुलांना नाहीतर शाळेला टिफिनलासुद्धा ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. मुलं अतिशय आवडीने खातात आणि वेगळी काहीतरी रेसिपी केल्याचा त्यांनाही आनंद होतो. दिसायलाही छान दिसतं अशा प्रकारे जर त्यांना करून दिलं तर. आणि त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. अशा प्रकारे आपल्या राहिलेल्या बटाट्याच्या भाजीचा थिपला रेडी आहे. यामध्ये तुम्ही अजूनही तुम्हाला दुसरे काही घरातील साहित्य वापरूनच तुम्ही करू शकता. अतिशय छान लागतं. आपल्या गृहिणींना वाटतच असतं की अन्न उरू नये आणि ते वाया जाऊ नये. तर अशा प्रकारे आपण जर अन्न उरलं तर त्याचं काहीतरी वेगळी रेसिपी तयार करून आपण कुटुंबियांना देऊ शकतो. इथे मी बटाट्याच्या भाजीचं केलेलं आहे आणि ते अतिशय छान झालेलं आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.